नमस्कार, मी वर्षा लेले. मी 1985 पासून भारतामध्ये राहत नाही, पण आता जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही भारतात राहण्याचा प्रयत्न करतो. आणि माझी अमृताची ओळख अशी झाली की फेसबुकवर एक मुंबई स्वयंपाकघर नावाचा एक खूपच सुंदर समूह आहे आणि अमृता तिथे राहायला लागल्यापासून ती अगदी म्हणजे आपण असं म्हणू शकतो, ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली असं. कारण ती येता क्षणी तिने तिची अशी भाषा इतकी वेगळी होती आणि लिहिण्याची स्टाईल इतकी अट्रॅक्टिव्ह होती की आम्ही अक्षरशः तिच्या लिखाणाकडे असे खेचलो गेलो चुंबकासारखे. आणि मग तिच्या पुस्तकाची जेव्हा बातमी आली आणि तिच्या ॲक्च्युली पुस्तकं ती लिहिते असं आधी माहीत नव्हतं, पण तिच्या लिखाणावरून असं सगळ्यांना वाटायचं की हिने पुस्तकं लिहावी. कारण तिच्या ज्या गोष्टी होत्या, तिच्या जे कॅरेक्टर्स ती त्या गोष्टींमध्ये होते ते असे इतके खरेखुरे वाटायचे की असं वाटायचं की हिने पुस्तक लिहिलंच पाहिजे. कारण ती हळूहळू तिच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी वाचून आणि तिच्या लिखाणातनं अमृता आम्हाला समजायला लागली आणि तिचा सेन्सिटिव्ह स्वभाव कळला, तिची सामाजिक बांधिलकीबद्दल तिची आत्मीयता कळली आणि ती एक उत्कृष्ट लेखिका आहेच, पण त्याचबरोबर अतिशय संवेदनशीलसुद्धा आहे. आणि मग तिचं पुस्तक प्रकाशित झालं त्याच्या आधी मी भरपूर तिला भंडावून सोडलं होतं की कधी येईल तुझं पुस्तक मला सांग. ते आल्या आल्या मी लगेच ऑर्डर केलं आणि तिसऱ्या दिवशी मला हे पुस्तक माझ्या हातात आलं आणि ते बघूनच मला इतका आनंद झाला. सर्वात आधी मला आवडलं आहे त्याचं ते मुखपृष्ठावर जे ती आत्तापर्यंत गोष्टी गमतीदार अशा सांगत गेली होती, गमतीदार असून त्याला एक कारुण्याची एक झालर असते तिच्या गोष्टींना. आणि खेड्यातल्या सुनांचं स्पेशली जीवन किती खडतर असतं आणि सारखी बोलणी खायची वगैरे. आणि मग ते जे चित्र आहे, ड्रॉइंग आहे, ते इतकं ॲप्ट आहे की काही कामांना हातबीत न लावता त्या सासू सगळ्या त्या खाटल्यावर बसून सुनांच्या बहुतेक चहाड्या करतायत आणि सून हळूच दारामागून ते ऐकते आहे. तर ते इट इज व्हेरी ॲप्ट पिक्चर. आणि कसं होईन तर हो माय ते माझ्या हातात पडल्यावर मी जे वाचायला सुरू केलं, पण मग मला असं वाटलं की नाही, हळूहळू असते नाही तर फार पटकन संपेल. तर नेक्स्ट टाईम अमृता थोडी मोठी पुस्तकं लिही आणि तुम्ही सगळे वाचक